मंडळी हे पाहू शकता, सगळा बर्फ झाला आतमध्ये, एवढ्या मायनस मध्ये तुम्ही इमॅजिन नाही करू शकत आहे. मायनसच्या डिग्री मध्ये मध्यरात्रीला. विशाल भाई कैसा लग रहा है? खूप भारी वाटते. समिट के करीबी पहुंचने वाले. खूप जवळ पोहोचतोय. कैसा लग रहा है? Hi, my name is Akshay from Kolkata. This is my first time doing Kedarkantha trek. हिंदवी स्वराज्य स्थापक राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज के जय. माझं समिट पूर्ण झालंय. 3 दिवसाचा हा ट्रॅक होता, 3 ते 4 दिवसाचा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना. मंडळी सकाळचे वाजले 2 आणि आता जो मेन टप्पा आहे समिटसाठी जायचं आहे. खूप कठीण रस्ता म्हटलं जातं, पण एव्हरीथिंग इज ओके म्हटलं. आपण वाट आपली काढायची, महाराजांचं नाव स्मरण करायचं. आता मी त्यांच्या किचनमध्ये, हे इकडे बसलेत, हा दादा इकडे, हा माझा, तुम्ही तर याला ओळखतातच, हा माझा कुक, आणि हे त्यांचं किचन आहे. मायनसमध्ये गेलेलं आहे सर्व काही, आणि मायनसमध्ये जायचं आपल्याला पुढे. सोबत राहा मंडळी, खूप खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची डिटेल देणार आहे. चला मी तुम्हाला भेटतो तर समिटला. आता 2 वाजले, तर इथून आपल्याला निघावं लागेल. हाय कर. हाय मंडळी, माझा गाईड रेडी झालाय. त्यांनी रेडी केलं. त्यांनी सकाळी चाय बनवली, ते दलिया बनवलं ज्याला आपण खीर म्हणतो, आणि आता पाणी भरणार आहे. आणि त्यांनी मला पायामध्ये बांधायला हे दिलंय. जर स्नोवरती आपण सरकू शकत नाही, आपला बॅलन्स बनते. काय बोलतात त्याला? मायक्रो स्पाइस. या ब्रो. तर आता हे दिलेलं आहे आपल्याला. हे त्याचे बूट आहेत, तो पण घालेल. आणि माझी छोटीशी बॅग, ह्याच्यामध्ये कॅमेरेच ते आहेत. आणि बस सगळं आता झालं ऑलरेडी. रात्रीच्या वाजलेत 2:30. 3 पर्यंत आपण समिटला निघूया आणि आपण भेटूया. मंडळी रात्रीचे 2:30 वाजलेत. भैरव सुद्धा आपल्या सोबत आहे. हर हर महादेव. गाईड पुढे चाललाय आणि ग्लव्स काढणं म्हणजे आमंत्रण देण्यासारखं आहे. आमचा गाईड सरत पुढे आणि आमची पब्लिक आणि मागची पब्लिक. हर हर महादेव, हर हर महादेव असं करत करत आम्ही पुढे चाललोय. हर हर महादेव. आता वाजले 3. अर्धा तास झाले ट्रॅक करून. आपल्याला अजून खूप कव्हर करायचं. तो चंद्र आणि ट्रॅक, आणि काही लोक मागून येत आहेत. ते छोटे छोटे टॉर्च. जरा थांबलो आता. मायनस चालले, -7. हालत खराब होते. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत आहे. मायनसच्या डिग्रीमध्ये मध्यरात्रीला आपण हा ट्रॅक करतोय, सबमिट करतोय. श्वास खूप अडकतोय. ऑलमोस्ट मायनस चाललेलं आहे सर्व. आणि बर्फ तर नाहीये बिलकुल, जुना बर्फ आहे, तो पूर्ण सुकलेला आहे जागेला. तर श्वास खूप अडकतोय. हाय अल्टिट्यूडला पोचून बसलो एकदम, ते पण मध्यरात्री. हो, ते माझ्या सोबतचे दोघं आणि माझा गाईड तिकडे. कैसा लग रहा है भाऊ? मजा आ रहा है. मजा येते त्यांना. बस अजून थोड्याच वेळामध्ये आपल्याला जो मेन आहे तो करायचा आहे. थोडं सावकाश. खूप श्वास अडकलाय. खालतून देखील लोक येतात. मंडळी हे पाहू शकता, सगळा बर्फ झालाय आतमध्ये, एवढ्या मायनस मध्ये ही ट्रॅक चालू आहे. तुम्ही याल तर या बाबा. जे पाणी पिण्यासाठी आणलं होतं मंडळी, ते पूर्ण बर्फ झालं होतं. कारण 7- मध्ये टेम्परेचर गेला होता. आणि एवढ्या खतरनाक मायनस आणि बर्फामध्ये रक्त गोठवणारा हा ट्रॅक मी करत होतो. हात पाय एकदम थंड पडले होते, काही समजत नव्हतं. पण पुन्हा विचारत होता, एवढं आतपर्यंत आपण तर पोचलोय, तर बाकी राहिलं थोडं, ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर असंच करत करत हा ट्रॅक मी कंप्लीट केला. रात्रीचे 3 वाजले होते आणि जो सकाळचा सूर्योदय होणार होता 7 वाजता, त्याला पोचायचं होता. गाईडमुळे हे सगळं पॉसिबल झालं. आणि तो सूर्योदय पाहण्यासाठी ती ताकद, ती क्षमता पुन्हा लावली, ते बळ मला भेटलं. आणि मी निघालो पुन्हा या प्रवासाला पुढे.
पण जाता जाता श्वास अडकत होता, त्यासाठी रेस्ट घेणं खूप इम्पॉर्टंट होतं. असंच करत हा ट्रॅक मी पूर्ण केला आहे. तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे पुढे सूर्योदय 12,000 फुटावरून. सुमारे 12,000 फुटावरती आपण पोहोचून बसलो आहे. काहीच वेळात खूप कठीण ट्रॅक आहे. हा पण देखील कठीणच होता, पण अंधारा असल्यामुळे तुम्हाला रोड दाखवू नाही शकलो. म्हणजे तो रस्ता तो सकाळी दाखवण्याचा प्रयत्न केला. समोर हा एक पॉइंटला टी पॉइंट येतो. चाय ते पिऊन थोडं, मी तर पिणार नाही उपाशी पोट, कारण अजून खूप चढायचं आहे वरती, कारण ती खूप स्टीप चढाई असणार आहे. तर मंडळी बस एवढंच बोलतो. सगळं सबमिट वगैरे सगळं होतं. स्वतःला मजबूत करायचं आणि एकच म्हणायचं, होईल होईल होईल. महाराजांचं नाव घ्यायचं, भोले बाबाचं नाव घ्यायचं आणि आपल्या मार्गाला चालत 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 जायचं. ट्रॅक करत करत कधी सकाळ होत गेली मलाच कळलं नाही, कारण अगदी समोर अंधारा नंतर समोर थोडासा प्रकाश दिसला मला, ज्याच्यामध्ये अत्यंत भारी ती भगव्या कलरची पट्टी, थोडासा बर्फ आणि त्याच्यावरती आकाश. हे सगळं पाहून थोड्या क्षणासाठी जो थकवा होता तो पूर्णपणे शरीरातून निघून गेला. तरीसुद्धा समिटच्या थोडं जवळ पोचलो होतो आणि शेवटचा जो टप्पा असतो तो खूप अवघड असतो, तो आता तुम्हाला दिसेल. तो टप्पा पार केल्याच्या नंतर समिटला अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावरच मी पोचलो. तेव्हा जाऊन मला तो सूर्योदय पाहायला भेटला, जो आता तुम्ही बघाल. ह्याच्यासाठी हा सर्व काही ट्रॅक होता, जो फायनली कंप्लीट झालेला आहे मंडळी. ये देखो मिस्टर विशाल भाई अभी मैं पीछे नहीं देख सकता. आते तो कसं देऊ? या कैसे दियो, लेफ्ट साइड, लेफ्ट वन. चलो भागो ब्रो. इजी है इजी है, कोई नहीं हो जाएगा. टेक इट इजी, डोंट वरी. यार ये कैमरा तो दिख ही नहीं रहा. विशाल भाई कैसा लग रहा है? खूप भारी वाटतंय. समिट के करीब ही पहुंचने वाले हैं. खूप जवळ पोचतोय. सूर्योदय आता, सॉरी सूर्य मावळाचा आता, आणि बरंच काही आहे. सर्वात मोठा सल्यूट माझ्या गाईडला, ज्याने माझा कॅमेरा पकडलाय. दुसऱ्या टीमला देखील त्यांनी वरती आणलंय आणि अतिशय भारी काम केले त्यांनी, शब्दच नाही आहेत. भाई अभी हम ऑलमोस्ट समिट के पास पहुंचने वाले हैं. यहाँ से सनराइज होगा सामने से बिल्कुल. और ये अपने बंदे लोग हैं. यो यो कैसा लग रहा है भाई? भाई बहुत लग रहा है भाई. यो विशाल भाई, हाँ भाई, टेल मी अबाउट समथिंग योर एक्सपीरियंस. ढक्कन गिर गया, कोई बात नहीं भाई. चलो ढक्कन के साथ साथ कैसा लग रहा है अभी? बहुत अच्छा. बस 10 मिनट में पहुंचने वाले हैं ऊपर. बहुत अच्छा लग रहा है. मजा. ये टॉप दिख रहा है, बस समिट. और विशाल भाई अभी बहुत फुर्ती में चीते की तरह चलते हुए. जल्दी पानी पियो थोड़ा. हाँ भाई लाइट ऑफ कर दो. कैसा लग रहा है? Hi, my name is Akshay from Kolkata. This is my first time doing Kedarkantha trek. Yeah, everyone first time. I am also second time this year. चलो जल्दी. सनराइज का मजा तो और कोई दिखाता है. अभी हम आपको दिखाएंगे इधर का एडवेंचर थिरल. चलो 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 बॉस, दिखाएंगे कितने लोग इधर मेहनत करके चलते हैं. और अभी सबकी बुरे हाल है. तो भाई कैसा लग रहा है? बढ़िया, मजा, बहुत मजा. मजा. अच्छा ये देखो इतनी सारी चढ़ाई चढ़ के ऊपर जाना है टॉप में, और आगे से सनराइज होगा. और ये नीचे देख सकते हैं आप, बिल्कुल ही डाउन. यहाँ हम आपको बेस कैंप दिखाते हैं. बेस कैंप यहाँ से हम चले लगभग 5 किलोमीटर समथिंग, और पूरा ये पहाड़ चढ़ के बहुत ही डिफिकल्टी में इधर हम समिट के लिए बस जस्ट 5 मिनट में पहुंचने वाले हैं.
भाई तो अभी हम पहुंच चुके केदारकाठा समिट में। आप देख सकते हैं ये जनता, और ये हमारे साथ है लोकल गाइड रोहित। कैसा लग रहा है भाई रोहित? भाई बहुत मस्त है। अमेजिंग। यो मैम, हाउ इज योर एक्सपीरियंस? गुड, वेरी गुड। यो ब्रो, यो वर्थ इट है भाई, वर्थ इट। फुल पैसा वसूल, पैसा वसूल। इसके साथ यो मैम, कैसा लग रहा है? बहुत अच्छा। बहुत अच्छा लग रहा है। ये बहुत अच्छा। गाइड जिंदाबाद जिंदाबाद। ये गाइड की बदौलत हम लोग वेरी गुड। तो विशाल भाई, कैसा लग रहा फाइनली? शेवटी भी शब्द नाही आहेत. वाट भी लगेला, मजा भी आएगा. खुशी ने देखे जा रही है. 2024चा केदारकाठाचा पहिला शब्द निघत नाही तोंडातून माझ्या. एकदम कट्टुकट पोचलोय. आई शपथ, धन्य. ओम नमः शिवाय. प्रभु, इसको देखने के लिए लोग 2 बजे चल पड़े हम बेस कैंप से, और फाइनली हम पहुंच गए थे यहाँ 5 मिनट पहले, बिफोर सनराइज. 5 मिनट पहले हम यहाँ पहुंच गए. मजे से पहुंचे और सही तरीके से जो है पूरा एंजॉय लिया सनराइज का. यो मैन, ये सनराइज है और ये हम है ब्रदर. हे आहे ते मंदिर, हे आहे ते स्थान जिथे महादेव स्वयं मेडिटेशन करायचे. हे पूर्ण 12,701 फुटावरती बसलेलं हे शिखर आहे जे आपण पूर्ण केलं आहे. प्राऊड वाटतं स्वतःला की आज मी हे संपूर्ण ट्रॅक कंप्लीट केला आहे. हर हर महादेव. माझं सबमिट पूर्ण झालंय. 3 दिवसाचा हा ट्रॅक होता, 3 ते 4 दिवसाचा. आणि मी बरोबर एकदम टॉपला उभा. इथं मंदिर आहे शंकर भगवानाचं. आणि केदारकाठा हा एक इतिहास भरू एक ट्रॅक आहे, त्याच्या मागे खूप एक इतिहास आहे. तर ट्रॅक कंप्लीट करून मी चाललो आता पुन्हा जुडाका तलावकडे, आणि सेम डेला साक्री उतरून मी ट्रेन पकडून जाईल पुढे. बस एवढंच बोलायचं होतं. ट्रॅक सुंदर आहे, आयुष्य सुंदर आहे. फक्त तुम्ही प्रयत्न करा येण्याचे. तुम्ही आलात तर सर्व काही भेटेल तुम्हाला. इकडचा पूर्ण जर्नी मी तुम्हाला देईल A to Z. जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता, पण ट्रॅक खूप हार्ड आहे. ठीक आहे. सबमिट झाल्याच्या नंतर मला वाटलं एवढ्या उंचावर एवढ्या मोठ्या शिखरवरती पोचलो आहे मी, तर फक्त जे मला बळ भेटलं ते महाराजांमुळे. म्हणून मी शिवगर्जना दिली, आणि ज्या ग्रुपमधून मी आलो होतो आम्ही सगळ्यांनी मिळून राष्ट्रगीत देखील म्हटलं आहे, ते आपण ऐकावं. महाराज गौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर हिंदवी सौराज्य स्थापक राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मवीर शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज के जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. हर 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 महादेव. पार्वती पते हर हर महादेव. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंगा. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तब शुभ नामे गाए, तब शुभ आशीष मांगे. गाए जब जय माता. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे
हम होंगे कामयाब। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। मंडळीचा आपण समिट संपून खालती येता दुसऱ्या साईड मार्गाने तिकडे हे असलेलं गणपती बाप्पाचं मंदिर. बाप्पांचं मंदिर आहे हे. ह्याचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊ शकता. श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी. समिट आपलं कंप्लीट झालंय आणि ज्या गोष्टीची वाट बघत होतो गेले 6 ते 7 महिने ते पूर्ण झाले माझे. आणि पुन्हा एकदा जुडाका तलाव मध्ये मी माझा स्टे घेतलेला आहे आणि हा इकडचा वावर तीच आपली पावर. तर मंडळी ट्रॅक खूप छान सुंदर आणि अतिशय छान आहे. फक्त स्वतःला प्रिपेअर करून यायचं आहे आणि आजची रात्री इकडे काढून दुसऱ्या दिवशी आपण सकाळी जाणार आहोत देहरादूनला आणि तिकडून मग दुसरा सफर आपला चालू होईल. तो म्हणजे सांगत नाही तुम्हाला, तो डायरेक्टली मी तुम्हाला दाखवेल. ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. इन्फॉर्मेशन दिल्यात. ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. चला मी भेटतो पुन्हा एकदा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.